आणखी एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील उद्या सकाळी 8 वाजता सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीला जाणार आहेत। माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांची भेट घेणार आहेत। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मार्कडवाडी येथे झालेल्या मतदानावरती गावकऱ्यांनी आक्षेप घेतला होता आणि विधानसभा निवडणुकीत मतदान चुकीचं झालंय, विरोधी पक्षाला जास्त मतदान केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची परवानगी मागितलेली होती। मात्र प्रशासनाने परवानगी नाकारली आणि बॅलेट पेपरवर मतदान केलं तर गुन्हे दाखल करू असा इशारा पोलिसांनी दिला। याच मार्कडवाडीमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील उद्या जाणार आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या 75% पेरण्या पूर्ण झाल्या। दरम्यान शेतातल्या कामांसाठी मजूर मिळतच नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पेण तालुक्यातील शेतकरी आता मत्स्यशेतीकडे वळलाय। भातशेती करताना उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आणि मेहनत लागत असल्यामुळे शेततळं घेत मत्स्यशेती करण्याकडे कल वाढलाय। धुळे बाजार समितीमध्ये मक्याची आवक 20,700 क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा 2,096 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय। मक्याची आवक घटल्यामुळे बाजारात चांगला भाव मिळालाय। कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात काहीशी घसरण झाली। दरम्यान जुना कांदा प्रति किलो 60 ते 70 रुपयांना विक्री होतोय। मात्र पुढील कालावधीत कांद्याची आवक आणखी वाढणार असून येत्या महिन्याभरात दरात घसरण होईल असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं। अमरावतीच्या बाजारात लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली असून त्याला सर्वसाधारण दर 3,927 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय तर कमीत कमी दर हा 3,800 रुपये प्रति क्विंटल मिळालाय। लसणासोबतच शेवग्याची विक्रमी भाववाढ सुरूच आहे। बाजार समितीमध्ये लसूण 240 ते 350 रुपये किलो आहे तर फरसबी आणि कोबीचे दर घसरले असून शेवग्याची शेंग होलसेलमध्ये 120 ते 260 रुपये दराने विकली जाते। तसंच इतर भाज्यांचे दर सुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आहे। पनवेल तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन भात खरेदी विक्री केंद्रावरती ऑनलाईन नोंदणी केली जाते। यंदा सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल 2,300 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलाय। धान पीक आता हातात आल्यामुळे शेतकरी धानाची नोंदणी करण्यासाठी आटापिटा करतायत। पुढील वर्षात देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती 6.5% वाढणार असल्याचा बांधकाम उद्योगाचा अभ्यास असणाऱ्या कंपनीने वर्तवलाय तर 2026 मध्ये घरांच्या किमती 7.5% वाढण्याचा अंदाज व्यक्त झालाय। IIT मुंबईने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा हजेरी पत्रक पालकांना पाठवण्याचा निर्णय घेतला। मात्र निर्णयावरती विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली असून यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावरती गदा येणार आहे अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते। राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांवरती विद्यापीठ स्तरावरती प्रवेश दिले जाणार आहेत। त्यासाठी 10 डिसेंबर रोजी या जागांवरील प्रवेश फेरी राबवली जाणार असून 2024-25 साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील 26 प्रभागात 100 दिवस मोहीम राबवली जाणार आहे। क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। देशामध्ये सर्वाधिक वाहनं विकणाऱ्या मारुती सुझुकी सोबतच बहुतांश वाहन निर्मात्यांनी वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या भरपाईमुळे किंमत वाढ जाहीर केली आहे। येत्या 1 जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती लक्षणीय वाढणार आहेत। आरटीओनं येत्या काळात नवीन सार्वजनिक प्रवासी वाहनं तसंच 2019 नंतर दाखल झालेल्या बसेस, कॅब्स आणि राष्ट्रीय परमिट असलेल्या ट्रकमध्ये पॅनिक बटन आणि व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस यंत्रणा बंधनकारक केली जाणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या बांधकाम नियमावलींचं पालन न करणाऱ्या शहरातील 87 व्यावसायिकांवरती पालिकेनं 1.17 कोटींचा दंड ठोठावलाय। शहरातील नेरूळ विभागात नियमावलीचा भंग करणाऱ्या सर्वाधिक 24 विकासकांवरती पालिकेनं कारवाई केली आहे। प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेल्या औषध निर्माणशास्त्र शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी 3ऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। सोमवारपर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत आहे। सोन्याच्या विटा आणि नाण्यांना हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे। प्रयोगशाळांमध्ये तयार होणाऱ्या हिऱ्यांबाबत देखील नियमावली तयार केली जाणार आहे, तसं ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं।